म्हणून तुला म्हणतोय तो परत चेक कर, याच्या भरोश्यावर कुठे बसतो. बरं हे घे. हे नाही शिवा, राहू दे. मी ते गार्डनचं काम केलं ना, त्याचे पैसे आलेत. ठेव लागतील. तू आधीच कमी केलंस का माझ्यासाठी? मग मी देते तेव्हा काही बोलायचं नाही, गपचूप घ्यायचं. नाही, नाही. गपचूप अरे, घ्यायचं, शिवा. मला नाही अरे. घे. थँक्यू शिवा. तू पागलच का रे? थँक्यू वगैरे काय? पागल तर तू आहेस. हे आपल्या दोस्तांसाठी, या अख्ख्या वस्तीसाठी, सगळ्यांसाठी करतेस ग. आज पण मी परीक्षा देतोय ते फक्त तुझ्यामुळे. अरे, तू काय परकाय का रे मला? हा, माझाच आहे ना. आणि माझ्या भावासाठी मी करते तर काय प्रॉब्लेम आहे? बरं जा आता, कडक अभ्यास कर आणि ऑल द बेस्ट. शिवा खरंच खूप चांगली आहे. ज्या लोकांची नातं या वस्तीत येऊन तयार झालं त्यांच्यासाठी उभी राहते. आणि तिच्या जवळचीच लोक तिच्याशी असं का वागतायत? रॉकी, दिल्लीला जाऊन भाई अभ्यासच कर, पेपरच दे, नाही तर तिकडे जाऊन परत. संपदा, तू तू कशी काय आलीस बाबा इकडे? मी तेच बाय बाय करायला आले होते. काय चाललंय तुमचं? गप बसा. रॉकी, ऑल द बेस्ट. थँक्यू चंदन, थँक्यू. बरं, तिथे राहायची सोय हो आहे, झाली. आणि जेवणाचं अगं नको काळजी करू. मी मागच्या वेळी जिकडे थांबलेलो ना, तिकडेच थांबणार. मी पैसे पाठवत राहीन. शिवा, अरे शिवा बिवा काय नाही, हिशोब लिहून ठेव सगळा. मी ते परत घेणार आहे पैसे. हा, पण आता खूप अभ्यास कर आणि पास व्हायचंय. खूप मोठा हो आणि वस्तीचं नाव मोठं कर. कोण जाते सोडायला? बरं. मी आहे बाहेर, येतो. आशू, तू ओकेस ना? नेहा, मी चुकलो ग. म्हणजे शिवा, तिला ओळखायला चुकलो. आशू, मी काय म्हणते, तू परत एकदा प्लीज विचार कर ना. म्हणजे जे काही झालं असेल ना, तो सगळा गैरसमज असू शकेल ना. गैरसमज? तुला खरंच वाटतं की मी त्या शिवाला भीक देईन? अगं, तिच्या पाठीशी उभं राहिलोय मी किती वेळा, तिला सपोर्ट केलाय. आणि आज जे काही झालं ते आपलं महत्वाचं काम सोडून मी तिकडे गेलो. कदाचित तिला नसेल कळलं. अगं, भाऊ तिची नेहमी बाजू घेतात. आज ती मला काय काय येऊन बोलली, वाटेल तसं तिने आरोप केले, आणि तरी भाऊंनी तिचीच बाजू घेतली. आशू, तू शांत हो. तू चिडू नकोस ना, शांत हो. मी शांत कसं? मी का नको चिडू? आई म्हणते ना, ते बरोबर आहे नेहा. शिवा माझ्यासाठी कधीच योग्य नव्हती आणि नसणार आहे. मला तिचं तोंडही बघायचं नाही आता. तू एक काम कर, तू सगळ्यांना बोलव. का? शिवा, काय करायचं? म्हणजे काही सापडलं का? त्या पक्याचा फोटो कीर्तीपर्यंत कसा पोहोचला? काही हिंट मिळाली? तो वस्तीतला फोटो आहे शिवा, आणि तो कीर्तीनेच दाखवला होता ना. बरोबर आहे, पण मग तो कीर्तीकडे कसा पोहोचला फोटो? ऑफकोर्स वस्तीतून. अच्छा, म्हणजे तुला म्हणायचं की वस्तीतलंच कोणीतरी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे का? दिव्याबद्दल तुला काय? शिवा यार, बोल ना, काय झालं? म्हणजे आशूचा गैरसमज दूर करायला काही प्रूफ सापडलं का तुला? नाही. नाही? बापरे शिवम, मला आता खूप टेन्शन येते यार. नेहा, सॉरी यार,
हे दिसतं तेवढं सोपं नाहीये शिवा. तुला माहितीये का आपण अडकत चाललोय. हे बघ नेहा, मला कळते की तुझा काहीही संबंध नसताना तू ही गोष्ट करायला तयार झालीस. हे बघ आशू तुझा मित्र आहे. हे बघ प्रश्न आशू माझा मित्र आहे एवढाच नाहीये तर तुम्ही दोघंच एकमेकांसाठी परफेक्ट आहात. आता फक्त काही चुकीचं घडायला नको. हे बघ नेहा, तू आणि आशू लग्नापर्यंत जरी पोहोचलात ना तरी तुमचं लग्न नाही होणार. एवढं सोपं नाहीये शिवा. तुला माहितीये का माझ्यावर काय वेळ आलीये. मला वाटलं आशू लग्नाला तयार होणार नाही पण तो तयार झाला आणि आता तो इन्व्हॉल्व पण होतोय सगळ्यात. आशू खुश आहे, माझी आई खुश आहे, सगळे खुश आहेत. आणि जेव्हा त्यांना सगळ्यांना हे खरं कळेल ना तेव्हा सगळ्यांचं मन मोडेल. मला झोप येत नाहीये यार ह्या विचारानेच. मला त्रास होतोय. तुला जे काही करायचंय ते खूप लवकर करावं लागेल, लग्नाच्या भोवल्यावर चढायच्या आधी, नाही तर सगळं अवघड होऊन बसेल. मला बघ माझं म्हणणं एवढंच आहे ना की कोणाचं मन नको मोडायला यार प्लीज. तू जरा शांत हो नेहा. मला कळते तुझी गोची होते सगळी पण शिवा माझ्याकडे ना शेवटी एकच पर्याय उरतो. मग काय? मी जे काय ते सगळं खरं सांगते. आणि तुला वाटतं ह्या सगळ्याने सगळे गैरसमज दूर होतील? आशूचा गैरसमज दूर होईल असं तुला वाटतं का? अगं तू लग्नातनं माघार घेतली तर तुझ्या जागी दुसरी मुलगी येईल. सीताई दुसरी मुलगी आणतील. हे बघ आशूने कितीही नाकारला ना तरी मला माहितीये त्याचं माझ्यावर प्रेम आहे. तुला जास्त त्रास होतोय मला कळतंय पण माझ्या प्रेमावर मला विश्वास आहे आणि तू माझ्यावर विश्वास ठेव ना प्लीज. ठीक आहे पण शिवा शेवटी एकच पर्याय उरतो माझ्याकडे. प्लीज